क्वेश्चन नंबर 4, फाइंड द व्हॅल्यू ऑफ इच ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. डिटर्मिनंट्स दिलेले आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो सोल्युशन फॉर फर्स्ट सोल्युशन, आपण जनरल फॉर्ममध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो ते एकदा मेन्शन करूया. सपोज डिटर्मिनंट असं असेल ABCD, तर याची व्हॅल्यू असते A × D मायनस B × C, A × D मायनस B × C. तर याच्या बेसिसवरती आपल्याला या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहे. सो फर्स्ट डिटर्मिनंट 4327, सो दॅट विल बी इक्वल टू या दोन नंबरचा प्रॉडक्ट, त्यामधून ह्या दोन नंबरचा प्रॉडक्ट आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. सो 4 × 7 मायनस 3 × 2, 28 minus 6, that is equal to 22. Second, 5 minus 2 minus 3, 1. So that is equal to 5 × 1. यामधून सबट्रॅक्ट करणार -2 × -3. So that is equal to 5 minus -2 × -3, 6. 5 minus 6, that is equal to -1. Next, 3 minus 1, 1 and 4. 3 × 4 minus -1 × 1. 12 plus 1, 30. Question number 5. Solve the following equations by Cramer's method. Cramer's रूलचा यूज करून किंवा डिटर्मिनंट मेथडचा यूज करून आपल्याला दिलेले इक्वेशन सॉल्व करायचे. सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहे. सो बघूया फर्स्ट काय आहे. फर्स्ट इज 6x minus 3y is equal to -10 and 3x plus 5y minus 8 is equal to 0. ज्यावेळेस आपण क्रॅमर्स रूल यूज करतो आपल्याला 3 स्टेप्स फॉलो करायचे असतात. फर्स्ट स्टेप, आपल्याला इक्वेशन पाहिजे x + by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये. तसं नसेल तर इक्वेशन आपल्याला रिअरेंज करावं लागतं. त्यानंतर आपण फाइंड करतो व्हॅल्यूज ऑफ d, dx अँड dy. ठीक आहे, त्या व्हॅल्यूज कशा फाइंड करतो ते सुद्धा माहिती आहे तुम्हाला. आणि त्यानंतर आपण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करतो. x म्हणजे dx/d आणि y म्हणजे dy/d. ओके, सो याच्या अकॉर्डिंग इक्वेशन आपल्याला सेकंड इक्वेशन रिअरेंज करावं लागेल. फर्स्ट इक्वेशन ओके आहे. सेकंड इक्वेशनसाठी आपण असं लिहू शकतो 3x + 5y इज इक्वल टू 8. दिस इज इक्वेशन 2. ओके, त्यानंतर d, dx अँड dy. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 d ची व्हॅल्यू काय असणार आहे. d म्हणजे आपण डिटर्मिनंट लिहितो. यामध्ये आपण कोणत्या व्हॅल्यूज घेतो, x आणि y सोबत जे नंबर आपल्याला दिसत आहे ते नंबर्स आपण लिहितो. सो 6 - 3 फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन 3, 5. दिस इज व्हॅल्यू ऑफ d. त्यानंतर dx ची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो. dx ची व्हॅल्यू dy ची व्हॅल्यू आपण d या डिटर्मिनंटच्या रेफरन्सनेच कॅल्क्युलेट करतो. x ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून आपल्याला काय करायचं, x फर्स्ट पोझिशनमध्ये येतो. फर्स्ट कॉलम आपल्याला रिप्लेस करायचा आहे, सेकंड कॉलम ॲज इट इज ठेवायचा. dy ची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण फाइंड करतो, सो y सेकंड पोझिशनला आहे. सेकंड कॉलम आपल्याला रिप्लेस करायचा, फर्स्ट कॉलम ॲज इट इज ठेवायचा. बट हे रिप्लेस आपल्याला कशाने करायचं, हे रिप्लेस आपण करतो C1 C2 ने. C1 C2 म्हणजेच काय, राईट हँड साईडला जे नंबर्स असतात त्याच्याने आपण रिप्लेस करतो. सो इथे असणार आहे -10 8, इथे असणार आहे -10 8. हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, a1x + b1y इज इक्वल टू C1, a2x + b2y इज इक्वल टू C2. सो C1 C2 ने आपण हे दोन कॉलम्स रिप्लेस केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय, ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो, या दोन नंबरचा प्रॉडक्ट, त्यामध्ये ह्या दोन नंबरचा प्रॉडक्ट आपण सबट्रॅक्ट करतो. सो 6 × 5 minus -3 × 3, 30 + 9, 39. ओके, त्यानंतर -10 × 5 -3 × 8. सो -50 + 24. सम याची सम असणार आहे -26. ओके, आणि त्यानंतर इथे 6 × 8 -10 × 3, 78. 3 व्हॅल्यूज मिळाले. सेकंड स्टेप झाली. नेक्स्ट स्टेप, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची. सो बाय क्रॅमर्स रूल और बाय क्रॅमर्स मेथड, x इज इक्वल टू dx/d. dx ची व्हॅल्यू आहे -26 आणि d ची व्हॅल्यू आहे 39. याला आपण सिम्प्लिफाय केलं तर आपण इथे 30 ने डिवाइड करू शकतो, -2/3. अँड y इज इक्वल टू dy/d. dy इज 78, d इज 39.
39 इंटू 2 78. सो डिव्हिजन असणार आहे 2 अँड देअरफॉर एक्स अँड वाय या व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला -2/3, 2. ओके. आता इथेच जर तुम्ही बघितलं आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करताना डीने डिवाइड करतो, त्यामुळे प्रत्येक वेळेस जेव्हा केव्हा आपण हा रूल यूज करतो आपण कधीही झिरोनी कोणत्या नंबरला डिवाइड करत नाही, बरोबर. झिरोनी कोणत्या नंबरला आपण डिवाइड करू शकत नाही, त्यामुळे प्रत्येक वेळेस चेक करायचं ही जी डीची व्हॅल्यू आहे ना, दॅट व्हॅल्यू शुड नॉट बी इक्वल टू 0. डी शुड नॉट बी इक्वल टू 0. 39 नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. सेकंड, यामध्ये 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे, व्हेरिएबल एम आणि एन आहे. आपल्याला इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे, इक्वेशन आपल्याला एम प्लस बी एन इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये पाहिजे. एक्स आणि वायला मी एम आणि एनने रिप्लेस केलेलं आहे, त्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे, दोन्ही इक्वेशन त्या फॉर्ममध्ये आहे. सो नेक्स्ट स्टेप डी एम आणि डी एनची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो फ्रॉम 1 and 2 डीची व्हॅल्यू आपण कशी लिहितो, डिटर्मिनंट डी, त्यानंतर डी एम आणि त्यानंतर डी एन. डीची व्हॅल्यू म्हणजे एम आणि एन सोबतचे नंबर्स आपण इथे लिहिणार 4, -2, 4 and 3. ठीक आहे. डी एम डी एन आपण डीच्या रेफरन्सने फाइंड करतो. एम फर्स्ट पोझिशनला आहे, सो फर्स्ट कॉलम आपल्याला रिप्लेस करायचा, सेकंड कॉलम ॲज इट इज ठेवायचा. डी एन फाइंड करताना फर्स्ट कॉलम ॲज इट इज ठेवायचा, सेकंड कॉलम आपल्याला रिप्लेस करायचा. कशाने रिप्लेस करणार आपण, C1 C2ने रिप्लेस करणार, म्हणजे या साईडला जे नंबर्स आहेत त्या नंबर्सने आपण रिप्लेस करणार. सो -416 इथे आहे -416. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो 4 × 3 -2 × 4 या दोन नंबरचा प्रॉडक्ट मायनस या दोन नंबरचा प्रॉडक्ट. सो 12 मायनस ऑफ -8 दॅट इज इक्वल टू +8. 12 + 8 इज इक्वल टू 20. then dm -4 × 3 -2 × 16 -12 + 32 दॅट इज इक्वल टू 20. ओके. आणि त्यानंतर डी एनची व्हॅल्यू 4 × 16 -4 × 4 80. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप एम आणि एनची व्हॅल्यू फाइंड करायची. सो बाय क्रॅमर्स रूल एम इज इक्वल टू डी एम अपॉन डी अँड एन इज इक्वल टू डी एन अपॉन डी. एक्स आणि वायला फक्त आपण एम आणि एन इथे रिप्लेस करतोय. सो डी एम इज 20, डी इज 20, एमची व्हॅल्यू आली 1, डी एन इज 80, डी इज 24. सो एनची व्हॅल्यू झाली 4. अँड देअरफॉर सोल्युशन एम, एन ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर आन्सर असणार आहे 1, 4. थर्ड क्वेश्चन आपण इथे काय करूया, इक्वेशन थोडं रिअरेंज करून बघूया. 3x - 2y इक्वल टू 5/2, x/3 + 3y इक्वल टू -4/3. सो इथे रिअरेंज आपण कसं करणार, हे इक्वेशन आहे, यामध्ये 3x - 2y इज इक्वल टू 5/2. सो या 2ने आपण लेफ्ट साईडला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळेल 6x - 4y इज इक्वल टू 5. ओके. थोडक्यात हे असं आहे ना, दिस इंटू दिस इज इक्वल टू 5 × 1. सो दिस इज वन इक्वेशन. आपल्याला क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. एक्स + by इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये इक्वेशन पाहिजे. हे इक्वेशन आपल्याला त्याच फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. नाव सेकंड ऑल्सो 1/3x म्हणजे x/3 + 3y इज इक्वल टू -4/3. याला ज्यावेळेस मी रिअरेंज करेल हे इक्वेशन कसं असणार, x × 1 x + 3 × 3y 9y अपॉन 3 इज इक्वल टू -4/3. 3 आणि 3 कॅन्सल होणार. देअरफॉर x + 9y इज इक्वल टू -4. दिस इज सेकंड इक्वेशन. किंवा हा 3 तुम्ही इकडे पाठवू शकता. त्यानंतर -4/3 × 3 तिथे 3 आणि 3 कॅन्सल होईल. सो x + 9y इज इक्वल टू -4. हे दोन इक्वेशन आपल्याला क्रॅमर्स रूलचा यूज करून सॉल्व्ह करायचे. फर्स्ट स्टेप x + by इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. आता आपल्याला dx आणि dyच्या व्हॅल्यू फाइंड करावं लागतील. सो dx अँड dy डिटर्मिनंट डी साठी आपण काय करतो, या दोन इक्वेशनमध्ये एक्स आणि वायचे जे कोइफिशियंट ते नंबर आपण लिहिणार. 6 - 4 सेकंड इक्वेशनपासून 19. डी एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो फर्स्ट पोझिशन एक्सची येते. फर्स्ट कॉलम आपण रिप्लेस करणार, कशाने रिप्लेस करणार, C1 C2ने. सो 5, -4 सेकंड ॲज इट इज.
यामध्ये आपण काय करणार, वायची व्हॅल्यू फाइंड करायची, त्यामुळे हा कॉलम आपण रिप्लेस करणार 5 - 4 ने फर्स्ट कॉलम ॲज इट इज. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची 6 × 9 - 1 × -4 58. 5 × 9 -4 × -4 16. So this will be 19 29. आणि त्यानंतर 6 × -4 - 5 × 1 -24 - 5 that is equal to -29. Next step, third step, by Cramer's rule, x is equal to dx upon d, y is equal to dy upon d. dx is 29, d is 58. 29 upon 58 म्हणजे 1/2 minus 29 upon 58, so minus half. x आणि y ची व्हॅल्यू मिळाला, therefore solution x, y is equal to half and minus half. This is the solution. Now fourth, again Cramer's rule यूज करायचा आहे. x and y हे दोन व्हेरिएबल आहे. सो फर्स्ट स्टेप आपण x + by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे की नाही ते चेक करूया. सो इक्वेशन्स आर, फर्स्ट इक्वेशन 7x + 3y इज इक्वल टू 15. x + by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये आहे. सेकंड इक्वेशन 12y - 5x इज इक्वल टू 39. त्याला आपण थोडं रिअरेंज करूया. एक्सची टर्म पुढे घेऊ, -5x + 12y इज इक्वल टू 39. ज्यावेळेस एक्सची टर्म आपण पुढे घेतो आपल्याला हे साईनसुद्धा कॅरी करायचं आहे. सो -5x + 12y इज इक्वल टू 39. दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2 इन द फॉर्म x + by इज इक्वल टू c. नेक्स्ट स्टेप, आपण d ची व्हॅल्यू फाइंड करतो. d, dx आणि dy. डिटर्मिनंट d मध्ये काय नंबर्स असणार आहे हे दोन इक्वेशन आपण कन्सिडर करतो. एक्स वाय 7 3 आणि या इक्वेशनपासून -5 12. dx ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एक्सचा कॉलम आपण रिप्लेस करणार. एक्सचा कॉलम आपण कशाने रिप्लेस करणार, या नंबर्सने C1 C2 ने. सो 15 39 सेकंड कॉलम ॲज इट इज. dy ची व्हॅल्यू फाइंड करायची. वायचा कॉलम आपण रिप्लेस करणार. इथे लिहिणार आपण 15 39 फर्स्ट कॉलम ॲज इट इज. हे सगळं आपण डीच्या रेफरन्सने कॉलम बनवतो आहे. आता याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. 7 × 12 - -5 × 3 99. 15 × 12 - 39 × 3 180 - 117. So 63 आणि त्यानंतर इथे 7 × 39 - 15 × -5. -48. Okay. Now by Cramer's rule, x is equal to dx upon d, y is equal to dy upon d. dx 63 upon 99, dy 348 upon 99. या दोन्ही नंबरला आपण 9 ने डिवाइड करू शकतो. 7/11 दोन्ही प्राईम नंबर येत आहे. नंबर पुढे सिम्प्लिफाय नाही होणार. आणि या केसमध्ये 3 ने डिवाइड करूया. सो 33 116. पुढे सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाही आहे, त्यामुळे एक्स आणि वायची व्हॅल्यू काय असणार आहे 7/11 116/33. तर काही केसेसमध्ये आपल्याला असं फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये सुद्धा आन्सर मिळतात. बट याचा अर्थ असं नाही की आन्सर चुकीचा आहे. ह्या व्हॅल्यूज दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट करा.
इक्वेशन सॅटिस्फाय होत असतील तर दिलेल्या आन्सर किंवा जे व्हॅल्यूज तुम्ही फाइंड केल्या त्या व्हॅल्यूज करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 5. इथे जर तुम्ही बघितलं आपल्याला 3 रेशोज दिलेले, हे 3 रेशोज इक्वल दिलेले आहे. मग अशा टाईपचा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा? 3 रेशोज इक्वल दिलेले, सो थोडक्यात काय सांगितलं आहे, 3 नंबर्स आहेत, ते 3 नंबर्स इक्वल आहेत. म्हणजे मी असं लिहू शकते A इज इक्वल टू B इज इक्वल टू C. ज्यावेळेस आपण असं बोलतो A इज इक्वल टू B इज इक्वल टू C, यावर आपण काय कन्क्लुजन काढतो? A इज इक्वल टू B आहे, तसंच B इज इक्वल टू C आहे, A इज इक्वल टू C सुद्धा आहे. ओके, त्यामुळे इथे यामध्ये आपण कसं सॉल्व्ह करू शकतो? यामध्ये आपण कोणत्याही याला A, B आणि C जर मी कन्सिडर केलं, A इज इक्वल टू B ही एक कंडिशन घ्या, ती कंडिशन सॉल्व्ह कर, त्यावर एक लिनियर इक्वेशन मिळेल. B इज इक्वल टू C एक कंडिशन घ्या, त्यावर एक लिनियर इक्वेशन मिळेल. 2 इक्वेशन, 2 व्हेरिएबल, ह्या 2 इक्वेशन आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून त्याच्यावर सोल्युशन मिळवू शकतो. म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. किंवा तुम्ही A इक्वल टू B, B इक्वल टू C घेण्याऐवजी तुम्ही असंही करू शकता, A इज इक्वल टू B हे एक इक्वेशन घ्या आणि त्यानंतर A इज इक्वल टू C हे एक इक्वेशन घ्या. म्हणजे या 3 कॉम्बिनेशनमधलं कोणतंही कॉम्बिनेशन तुम्ही चूज करू शकता. आपल्याला 2च इक्वेशनची गरज आहे, 2 व्हेरिएबल आहे, 2च इक्वेशनची गरज आहे. तर या तिन्ही कॉम्बिनेशनमधलं कोणतेही 2 कॉम्बिनेशन तुम्ही घेऊन इक्वेशन फाइंड करू शकता. ठीक आहे, समजते काय सांगते? सो सोल्युशन आपण काय करूया, फर्स्ट 2 इक्वेशन घेऊ आणि नंतर लास्ट 2 इक्वेशन घेऊया. सो सोल्युशन x प्लस वाय मायनस 8/2 इज इक्वल टू एक्स प्लस 2y मायनस 14/3 हे कॉम्बिनेशन घेऊ, म्हणजे A इज इक्वल टू B. आणि त्यानंतर आपल्याकडे चान्स आहे, आपण A इज इक्वल टू C पण दाखवू शकतो किंवा B इज इक्वल टू C सुद्धा घेऊ शकतो. तर आपण इथे घेऊया B इज इक्वल टू C. एक्स प्लस 2y मायनस 14/3 इज इक्वल टू 3x मायनस y/4. कोणतेही 2 आपल्याला इक्वेशन इथे लागणार आहे, म्हणून आपण फक्त 2च कंडिशन इथे घेतलेलं आहे. सो याला जर मी सॉल्व्ह केलं, 3 इंटू एक्स प्लस वाय मायनस 8, 3x प्लस 3y मायनस 24 इज इक्वल टू 2x प्लस 4y मायनस 28. देयरफॉर 3x मायनस 2x x, 3y मायनस 4y मायनस y मायनस 24 प्लस 28 प्लस 4 इज इक्वल टू 0. x मायनस y इज इक्वल टू मायनस 4. ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये इक्वेशन आपण लिहिलेलं, कारण आपल्याला क्रॅमर्स रूल पुढे जाऊन यूज करायचा आहे. सिमिलर टू दिस यामध्ये 4x प्लस 8y मायनस 56 इज इक्वल टू 9x मायनस 3y, 4x मायनस 9x मायनस 5x, 8y प्लस 3y 11y इज इक्वल टू 56. ओके, दिस इज अनदर इक्वेशन. 2 इक्वेशन आहे, क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला व्हॅल्यू लागेल D ची, D, त्यानंतर dx आणि dy. D ची व्हॅल्यू आपण कशी लिहितो? फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन, इथे नंबर्स आहे 1 मायनस 1, इथे नंबर आहे मायनस 5 11. dx ची व्हॅल्यू फाइंड करायची. फर्स्ट कॉलम एक्सच्या कोइफिशियंट कॉलम आपण रिप्लेस करणार कशाने? C1 C2नी, म्हणजे इथे असणार मायनस 456. सेकंड कॉलम ॲज इट इज. या केसमध्ये फर्स्ट कॉलम ॲज इट इज आणि सेकंड कॉलम आपण रिप्लेस करणार मायनस 4 and 56. ठीक आहे, व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू. 1 इंटू 11 मायनस मायनस 1 इंटू मायनस 5, 11 मायनस 5 दॅट इज इक्वल टू 6. इथे मायनस 4 इंटू 11 मायनस मायनस 1 इंटू 56, मायनस 44 प्लस 56, सबट्रॅक्शन असणार आहे 12. ठीक आहे, आणि थर्डसाठी 1 इंटू 56 मायनस मायनस 4 इंटू मायनस 5 20. So that is equal to 36. Okay, last step by Cramer's rule. X is equal to dx upon d. So dx is 12, d is 6 is equal to 2. Y is equal to dy upon d. dy is 36, d is 6, that is equal to 6. And therefore value of x and y 2, 6. Question number 6. Solve the following simultaneous equation. Simultaneous equation solve करायचे. आता या क्वेश्चनच्या अंडर जे काही लिनियर इक्वेशन, जे काही इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहे ते इक्वेशन जर तुम्ही बघितले ते इक्वेशन लिनियर नाही आहे, 2 व्हेरिएबल आहे, बट दिस आर नॉट लिनियर इक्वेशन. कारण बघा ज्यावेळेस तुम्ही हे इक्वेशन सिम्प्लिफाय कराल, 6y प्लस 2x अपॉन 3xy ही टर्म मिळणार, 3xy एक्स टर्म अशी मिळते 3xy पॉवर 1 1. सो दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. मग हे इक्वेशन कसे सॉल्व करायचे? तर अशा टाईपचे इक्वेशन आपण लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. कारण इथे जर पॅटर्न तुम्ही बघितला
1/x 1/y 1/x 1/y किंवा ह्या क्वेश्चनमध्ये 1/2x + 1 1/y + 2 अशा टर्म्स आहेत. तर आपण ह्या केसमध्ये काय करतो, ह्या टर्म्सला एका व्हेरिएबलने रिप्लेस करतो. त्यानंतर ते इक्वेशन आपल्याला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करता येतात. ते लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह करून नंतर एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करत असतो. तर या टाईपचे आपण क्वेश्चन बरेचसे सॉल्व्ह केलेले आहे. सो सोल्युशन फॉर फर्स्ट इक्वेशन इज 2/x + 2/3y is equal to 1/6 आणि 3/x + 2/y is equal to 0. ठीक आहे. सो यामध्ये आपण काय करू शकतो, लेट 1/x इथे कॉमन काय दिसते आपल्याला 1/x आणि 1/y. सो 1/x आणि 1/y ला आपण एका व्हेरिएबलने रिप्लेस करू m and n. ओके. अँड देअरफॉर इक्वेशन काय मिळणार आहे, 2/x म्हणजे 2 × 1/x सो 2m प्लस 2/3 × 1/y म्हणजे 2/3n इज इक्वल टू 1/6. ओके. याला सिम्प्लिफाय करेल मी. सो 6m प्लस 2n/3 इज इक्वल टू 1/6. देअरफॉर 6m प्लस 2n इज इक्वल टू 3/6 1/2. ऑल्सो सेकंड इक्वेशन आहे 3 × 1/x म्हणजे 3m प्लस 2n इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे एक इक्वेशन मिळालं, हे एक इक्वेशन मिळालं. हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. इथे जर बघितलं 2n आहे, त्यामुळे आपण इथे आपल्याला कोणती मेथड आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची ज्या मेथड्समध्ये त्यामध्ये कोणते एक मेथड यूज करू शकतो. 2n आहे, त्यामुळे आपण काय करू, स्ट्रेट अवे सबट्रॅक्शन करूया जेणेकरून 2n ची टर्म कॅन्सल होईल. सो इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 6m प्लस 2n इज इक्वल टू हाफ अँड 3m प्लस 2n इज इक्वल टू 0. यांचे जेव्हा सबट्रॅक्शन करू आपण, ह्या दोन टर्म कॅन्सल होतील. दिस विल बी 3m इज इक्वल टू हाफ. देअरफॉर m इज इक्वल टू 1/2 × 1/3 दॅट इज इक्वल टू 1/6. एमची व्हॅल्यू मिळाली. एमच्या व्हॅल्यूचा यूज करून आपण एनची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. सो इक्वेशन आपण रेफर करू 2. फ्रॉम इक्वेशन 2n is equal to minus 3m. 2n is equal to minus 3m. So that is equal to minus 3 into 1/6 minus 1/2 is equal to 2n. Therefore n is equal to minus 1/4. m आणि n ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला पाहिजे आहे व्हॅल्यू ऑफ x and y. So since 1/x is equal to m and 1/y is equal to n, therefore we can write 1/x is equal to 1/6, 1/y is equal to minus 1/4. Therefore 6 is equal to x, 4 is equal to minus y, x is equal to 6, y is equal to minus 4. Minus y equal to 4, so y equal to minus 4. इथे तुम्ही असंही करू शकता 1/x equal to 1/6. दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल घेताना आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सचेंज करतो. सो 1/x चा रेसिप्रोकल x, 1/6 चा रेसिप्रोकल 6. त्याच पद्धतीने इथे y ची व्हॅल्यू -4 मिळणार आहे. ओके. सो सोल्युशन ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये x, y इज इक्वल टू 6, -4. नाव सेकंडमध्ये सुद्धा आपल्याला व्हेरिएबलने रिप्लेस करायच्या कोणती टर्म 1/2x + 1 अँड 1/y + 2. So for second equation, let 1/2x + 1 is equal to m, 1/y + 2 is equal to n. Therefore equations काय काय असणार आहे, 7 हे काय 7/2x + 1 म्हणजे 7 multiplied by 1/2x + 1. So 7m + 13n is equal to 27. ओके. आणि सेकंड इक्वेशन 13m + 7n is equal to 33. अगेन आता इथे पॅटर्न बघितलं समजलं पाहिजे कोणत्या पॅटर्नचे इक्वेशन मिळते. सेम नंबर्स आहे 7, 13, 7, फक्त कोएफिशियंट चेंज झालेला आहे. मग या टाईपचे क्वेश्चन आपण कसे सॉल्व्ह करत होतो, या टाईपचे सायमल्टेनियस इक्वेशन आपण कसे सॉल्व्ह करत होतो. सेम इक्वेशन एकदा ॲड करा, सेम इक्वेशन एकदा सबट्रॅक्ट करा. त्यामुळे दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते सिम्प्लिफाय होऊन आपल्याला 2 छोटे छोटे इक्वेशन मिळते. ते इक्वेशन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. असं काही नाही की 30 मेथड आपल्याला यूज करायची आहे. इथे तुम्ही या इक्वेशनला 7 ने मल्टिप्लाय करा, या इक्वेशनला 13 ने मल्टिप्लाय करा तरी सुद्धा चालणार आहे. बट नंबर थोडे मोठे आहे, उगाचच का मल्टिप्लिकेशन वगैरे करत बसायचं. सो बेटर वे काय, दोन्ही इक्वेशन सबट्रॅक्ट करा, दोन्ही इक्वेशन ॲड करा. सो याला आपण बोलू इक्वेशन 1, इक्वेशन 2.
सो इक्वेशन 2 माइनस इक्वेशन 1, 13m प्लस 7n इज इक्वल टू 33, 27 इज इक्वल टू 7m प्लस 13n. तुम्ही इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 केलं तरी चालणार आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर टर्म्स काय मिळतील आपल्याला, इथे असणार आहे 6, त्यानंतर 13m मायनस 7m, सो दॅट विल बी इक्वल टू 6m, आणि इथे असणार आहे मायनस 6n. देअरफॉर 6 कॉमन घेणार आपण, m मायनस n इज इक्वल टू 6, m मायनस n इज इक्वल टू 6/6 इज 1. दिस इज वन इक्वेशन. ओके, त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण ॲड करू इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 1 और इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2, 13m प्लस 7n इज इक्वल टू 33 आणि 7m प्लस 13n इज इक्वल टू 27. ॲडिशन करू, 20m 20n इज इक्वल टू 60. सो 20 जर मी कॉमन घेतला, m प्लस n इज इक्वल टू 60, देअरफॉर m प्लस n इज इक्वल टू 60/20 दॅट इज इक्वल टू 3. दिस इज सेकंड इक्वेशन. ओके, आता इक्वेशन 1 इक्वेशन 2 आपण सॉल्व करू शकतो. छोटे इक्वेशन मिळाले बघा, आपण सिम्पली हे दोन इक्वेशन ॲड करू, त्यावेळेस मायनस n प्लस n कॅन्सल होणार आणि mच्या टर्ममध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळणार. इक्वेशन 1 2, दिस इज इक्वेशन 3, दिस इज इक्वेशन 4. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4, m मायनस n इज इक्वल टू 1 आणि m प्लस n इज इक्वल टू 3. ॲडिशन करतो, 2m इज इक्वल टू 4, m इज इक्वल टू 4/2, mची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर फ्रॉम इक्वेशन 3 n इज इक्वल टू m मायनस 1, n इज इक्वल टू 2 मायनस 1, n इज इक्वल टू 1. देअरफॉर सोल्युशन, आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू नाही, आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. आतापर्यंत आपण फक्त m आणि n पर्यंत पोहोचलो. आता ही व्हॅल्यू आपण या रिलेशनमध्ये पुट करूया. सिन्स 1/2x प्लस 1 इज इक्वल टू m and 1/y प्लस 2 इज इक्वल टू n, देअरफॉर 1/2x प्लस 1 इज इक्वल टू m, m इज 2, आणि 1/y प्लस 2 इज इक्वल टू n, n इज 1. देअरफॉर इथे आपण असं करू शकतो, रेसिप्रोकल घेऊ शकतो किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × 1 इज इक्वल टू 4x प्लस 2, therefore 4x is equal to 1 minus 2 minus 1, therefore x is equal to minus 1/4 or x is equal to minus 1/4. ही एक व्हॅल्यू मिळाली. त्याच पद्धतीने सेकंड 1/y plus 2 is equal to 1, 1 × 1 also 1 is equal to y plus 2, y is equal to 1 minus 2, y is equal to minus 1. सो व्हॅल्यूज काय मिळाल्या x अँड y च्या, minus 1/4, minus 1. नेक्स्ट पेअर. आता या दोन इक्वेशन्समध्ये जर तुम्ही बघितलं 1/x आहे 1/y आहे, त्याला आपण m आणि n या लेटरनी रिप्लेस करू शकतो. बट राईट हँड साईडला xy ही सुद्धा टर्म आहे. म्हणून आपण काय करूया, सगळ्यात आधी ह्या इक्वेशन, या दोन्ही इक्वेशनला सिम्प्लिफाय करून बघूया की त्यामुळे काय होतं. सो सोल्युशन फॉर 3, इक्वेशन आहे 148/x प्लस 231/y इज इक्वल टू 527/xy. जर याला मी सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला तर मी असं लिहिणार 148y प्लस 231x/xy इज इक्वल टू 527/xy. बरोबर, या दोन नंबरचा प्रॉडक्ट प्लस या दोन नंबरचा प्रॉडक्ट अपॉन xy इज इक्वल टू दिस. आता इथे काय होते, xy आणि xy कॅन्सल होणार, त्यामुळे एक लिनियर इक्वेशन मला मिळतं आहे. लिनियर इक्वेशन आपण x प्लस वायच्या फॉर्ममध्ये लिहू. सो 231x प्लस 148y इज इक्वल टू 527. एक इक्वेशन मिळालं. आता बघूया आपण पुढे काय करणार आहोत. सिमिलर टू दिस सेकंड इक्वेशन 231y या नंबरचा प्रॉडक्ट. सो 231y प्लस 148x/xy इज इक्वल टू 610/xy. xy cancel and therefore 148x plus 231y is equal to 610. This is another equation. ठीक आहे. आता हे जर दोन इक्वेशन अगेन तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल xy त्याच्यासोबत जे नंबर्स आहे हे नंबर्स फक्त इंटरचेंज झालेले आहे. अशा केसमध्ये आपण काय करतो, दिलेले दोन इक्वेशन एकदा ॲड करतो, दिलेले दोन इक्वेशन एकदा सबट्रॅक्ट करतो. कारण दुसरी मेथड जर तुम्ही विचार केला, इलिमिनेशन मेथड, सपोज तुम्ही विचार केला वाय मला इलिमिनेट करायचं आहे, तर ह्या इक्वेशनला मला 148ने मल्टिप्लाय करावं लागेल
या इक्वेशनला मला 231ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे कॉम्बिनेशन बघा, मल्टिप्लिकेशन आपल्याला किती पद्धतीने करावं लागेल, किती ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. सो बेटर वे काय करा, दोन इक्वेशन ॲड करा, सेम इक्वेशन सबट्रॅक्ट करा. सो इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 जर आपण केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, 231x प्लस 148y इज इक्वल टू 527. यामध्ये आपण ॲड करतो आहे 148x प्लस 231y इज इक्वल टू 610. ॲडिशन केल्यानंतर 1137 इथे 379 इथे सुद्धा असणार आहे 379x. देअरफॉर इथे 379 आपण कॉमन घेऊ शकतो. इनसाइड ब्रॅकेट x प्लस वाय इज इक्वल टू 1137. सो x प्लस वाय इज इक्वल टू 1137 अपॉन 379. होपफुली हे दोन नंबर डिव्हिजिबल असतील. सो 379 इंटू इथे 11 आहे, इथे 3 आहे. सो आपण 3ने मल्टिप्लाय करून बघूया. 1137. सो कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. त्यामुळे इक्वेशन आपल्याला काय मिळते, सिम्प्लिफाय होऊन x प्लस वाय इज इक्वल टू 3. याला बोलू इक्वेशन 3. ओके. आता इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्ट करताना आपण काय करू, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. इक्वेशन 1 मायनस 2 केलं तरी चालेल, बट जनरली आपण काय करतो, मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करून थोडं इझी वाटतं, म्हणून सबट्रॅक्शन 2 मायनस 1 करते. सो 148x प्लस 231y इज इक्वल टू 610. त्यामधून मायनस करतो आपण 231x प्लस 148y इज इक्वल टू 527. ही व्हॅल्यू किती असणार आहे, 373 अँड 10 83. आणि त्यानंतर इथे सबट्रॅक्शन करतो आहे आपण प्रत्येक ठिकाणी. सो 231 मायनस 148. सो 52 अँड 31 83. ओके, 83y. आणि इथे असणार आहे मायनस 83x. ओके. सो इथे सुद्धा 83 कॉमन घेऊ शकतो आपण. मायनस x प्लस वाय इज इक्वल टू 83. देअरफॉर मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 83 अपॉन 83 1. याला बोलू आपण इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. इक्वेशन 3 इक्वेशन 4 आता सॉल्व करणं अगदी इझी आहे. दोन्ही इक्वेशन ॲड करा किंवा दोन्ही इक्वेशन सबट्रॅक्ट करा. सपोज मी इक्वेशन ॲड केले, इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. ॲडिशन केल्यानंतर काय होणार आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 3 मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. 2y इज इक्वल टू 4. दिस इम्प्लाइज y इज इक्वल टू 4 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 2. दिस इज व्हॅल्यू ऑफ y. नाउ एक्सची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 3 किंवा इक्वेशन 4 कोणते एक इक्वेशन कन्सिडर करू शकता. सो फ्रॉम इक्वेशन 3 y इज इक्वल टू 3 मायनस एक्स, y इज इक्वल टू, सॉरी आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो x इज इक्वल टू 3 मायनस y. सो 3 मायनस 2 x इज इक्वल टू 1. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ x. म्हणून x आणि y या व्हॅल्यूज काय मिळाला, 1,2. फोर्थ क्वेश्चन जर बघितलं आता इथे बघा कसे इक्वेशन दिलेले आहे. 7x मायनस 2y अपॉन एक्स वाय इक्वल टू 5. 8x प्लस 7y अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 15. यामध्ये आपण काय करू शकतो, सपोज एक्स वायनी 5ला मल्टिप्लाय केलं. सो 7x मायनस 2y इज इक्वल टू 5xy. त्याने पुढे काय होणार आहे, किंवा सेम सेकंड इक्वेशनसाठी जरी आपण एक्स वायने तिकडे मल्टिप्लाय केलं, त्यामुळे पुढे आपण काही सिम्प्लिफिकेशन वगैरे करू शकत नाही. माझ्या केसमध्ये विचार करायचा की आपण काय करू शकतो, काय काय टर्म्स दिलेला आहे. तर सपोज जर मी फर्स्ट इक्वेशन कन्सिडर केलं, 7x मायनस 2y अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 5. या इक्वेशनला मी असं लिहू शकते, दॅट इज एक्स वाय मी डिनॉमिनेटर कॉमन डिनॉमिनेटर आहे दोन टर्म्सचा, त्याला मी सेपरेट करू शकते. सेपरेट कसं करणार, 7x अपॉन एक्स वाय मायनस 2y अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 5. ठीक आहे. म्हणजे आपण असं करतो ना, ए मायनस बी अपॉन सी असेल तर याला आपण असं लिहितो, ए अपॉन सी मायनस बी अपॉन सी. डिनॉमिनेटर फक्त सेपरेट करतो. त्याच पद्धतीने इथे केलेलं आहे. तर आता इथे होणार काय, एक्स आणि एक्स कॅन्सल होणार, इथे वाय आणि वाय कॅन्सल होणार. त्यामुळे टर्म काय मिळणार मला, 7 अपॉन वाय मायनस 2 अपॉन एक्स इज इक्वल टू 5. याच पद्धतीने सेकंड इक्वेशनसाठी सुद्धा जेव्हा आपण डिनॉमिनेटर सेपरेट करू, एक टर्म 1 अपॉन एक्सची असेल, एक टर्म 1 अपॉन वायची असेल. दोन्ही ठिकाणी 1 अपॉन एक्स आहे, 1 अपॉन वाय आहे. मग आता ह्या 1 अपॉन एक्स आणि 1 अपॉन वायला आपण एका व्हेरिएबलने रिप्लेस करू शकतो. ठीक आहे. समजलं या टाईपचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. सो हे एक इक्वेशन मिळालं, याला आपण असं लिहू, मायनस 2 अपॉन एक्स प्लस 7 अपॉन वाय इज इक्वल टू 5. दिस इज वन इक्वेशन. ऑल्सो 8x plus 7y upon xy is equal to 15, and therefore 8x upon xy plus 7y upon xy is equal to 15. X
कॅन्सल होणार, वाय कॅन्सल होणार. देअरफॉर 8x अपॉन इथे 7y ओके 8/y प्लस 7/x इज इक्वल टू 15. म्हणजेच काय 7/x प्लस 8/y इज इक्वल टू 15. दिस इज अनदर इक्वेशन. ओके, इथे पॅटर्न बघितला 1/x आहे 1/y आहे. आता त्याला आपण रिप्लेस करू. लेट 1/x इज इक्वल टू m 1/y इज इक्वल टू n. त्यामुळे इक्वेशन्स काय बनणार आहे आता. इक्वेशन्स विल बी -2 × 1/x म्हणजे -2 × m प्लस 7 × 1/y म्हणजे 7n इज इक्वल टू 5. दॅट इज -2m प्लस 7n इज इक्वल टू 5. याला बोलू इक्वेशन 3. त्याच पद्धतीने हे इक्वेशन 7 × 1/x म्हणजे m प्लस 8 × 1/y म्हणजे n दॅट इज इक्वल टू 15. दिस इम्प्लाइज 7m प्लस 8n इज इक्वल टू 15. दिस इज इक्वेशन 4. ओके, आता हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहे. कोणत्याही मेथडने तुम्ही इक्वेशन सॉल्व करू शकतात. आपण काय करू यामध्ये फर्स्ट थर्ड इक्वेशनला 7ने मल्टिप्लाय करू, याला 2ने मल्टिप्लाय करू म्हणजे -14m प्लस 14m असणार आहे. आणि त्यानंतर ते दोन इक्वेशन आपण ॲड करू. सो इक्वेशन 3 मल्टिप्लाइड बाय 7 करू आणि त्यामध्ये आपण ॲड करू इक्वेशन 4 मल्टिप्लाइड बाय 2. ठीक आहे. सो इक्वेशन 3 मल्टिप्लाइड बाय 7 -14m प्लस 49n इज इक्वल टू 35. यामध्ये आपण ॲड करतो आहे प्लस इक्वेशन 4 × 2 14m प्लस 16n इज इक्वल टू 30. ॲडिशन करतो आहे, या दोन टर्म कॅन्सल होणार. ही सम असणार आहे 65, ही सुद्धा 65. सो दिस इम्प्लाइज n इज इक्वल टू 65/65 n इज इक्वल टू 1. एनची व्हॅल्यू किती आली 1. आता एनची व्हॅल्यू 1 मिळाली, ती व्हॅल्यू आपण एका इक्वेशनमध्ये पुट करू. इक्वेशन 3 त्याहून एमची व्हॅल्यू मिळेल. फ्रॉम इक्वेशन 3 -2m plus 7 × 1 is equal to 5. Therefore, -2m is equal to 5 minus 7. -2m is equal to -2. m is equal to -2/-2 that is equal to 1. m ची व्हॅल्यू मिळाली 1. ओके, त्यानंतर m ची व्हॅल्यू मिळाली, n ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला पाहिजे आहे x आणि y ची व्हॅल्यू. सिन्स 1/x is equal to m and 1/y is equal to n. Therefore, 1/x is equal to 1, 1/y is equal to 1 and hence x is equal to 1. So this is 1 × 1 is equal to x. So x is equal to 1. 1 × 1 is equal to y. So y is equal to 1 and y is equal to 1. किंवा इथे तुम्ही रेसिप्रोकल सुद्धा घेऊ शकता. 1/x चा रेसिप्रोकल x, 1 चा रेसिप्रोकल 1, 1/y चा रेसिप्रोकल y, 1 चा रेसिप्रोकल y. So x is equal to 1 and y is equal to 1. Next, आता या दोन इक्वेशनमध्ये कॉमन काय दिसतंय 1/3x + 4y 1/2x - 3y. त्यामुळे ह्या दोन कॉमन टर्म्सला आपण काही व्हेरिएबल रिप्लेस करू आणि दिलेल्या दोन इक्वेशनला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करूया. सो सोल्युशन लेट 1/3x + 4y is equal to m and 1/2x - 3y is equal to n. And therefore equations, first equation half multiplied by 1/3x + 4y that is m plus 1/5 multiplied by 1/2x - 3y म्हणजे n. So that is equal to 1/4. ओके, याचाच अर्थ इक्वेशन काय आहे m/2 plus n/5 is equal to 1/4. याला थोडं आपण रिअरेंज करूया. सो 5 × m 5m plus 2 × n 2n upon 10 is equal to 1/4. Therefore इथे आपण 2ने दोन्ही साईडला डिवाइड करू शकतो 2 and 5. सो 2 × 5m plus 2n is equal to 5 and hence equation is 10m plus 4n is equal to 5. This is first equation. Okay, linear equation in two variable आहे m आणि n. त्याच पद्धतीने सेकंड इक्वेशन दिलेलं आहे ऑल्सो 5 × 1/3x + 4y म्हणजे 5m minus 2 × 1/2x - 3y म्हणजे n. So that value is equal to -3/2 and therefore
2 इंटू दिस टर्म 10m मायनस 4n इज इक्वल टू -3. देअरफॉर इक्वेशन काय मिळते आपल्याला 10m मायनस 4n इज इक्वल टू -3. दिस इज सेकंड इक्वेशन. दिस टू आर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आर m and n. आता हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे अगदी इझी आहे. +4m आहे -4n आहे, त्यामुळे आपण काय करूया दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करूया. सो इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 1 प्लस इक्वेशन 2 10m प्लस 4n इज इक्वल टू 5. यामध्ये आपण ॲड करतोय 10m मायनस 4n इज इक्वल टू -3. 20m is equal to 2. Therefore, m is equal to 2 upon 20, that is equal to 1/10, and hence m ची व्हॅल्यू आली 1/10. ओके, m ची व्हॅल्यू मिळाली. n ची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 4n is equal to 5 minus 10m. Okay, 4n is equal to 5 minus 10m. Therefore, 4n is equal to 5 minus 10 into 1 upon 10. 5 minus 1, 4. So 4n is equal to 4. n is equal to 4/4, that is equal to 1. So m is equal to 1/10 and n is equal to 1. m n ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला पाहिजे x आणि y ची व्हॅल्यू. त्यामुळे आपण काय करणार आता x आणि y ला m शी रिलेट करणार. सिन्स 1/3x plus 4y is equal to m and m is 1/10. 1/2x minus 3y is equal to n and n is 1. Therefore, फर्स्ट इक्वेशनवरून आपण असं लिहू शकतो. याचा जर आपण रेसिप्रोकल घेतल्यावर 3x plus 4y is equal to 10 or 10 into 1 is equal to 10, 1 into 3x plus 4y, 3x plus 4y. So 3x plus 4y is equal to 10. त्याच पद्धतीने इथे आपण लिहिणार 2x minus 3y is equal to 1. या इक्वेशनवरून या इक्वेशनवरून आपण हे डिराईव्ह केलं आहे. या इक्वेशनवरून हे एक्सप्रेशन डिराईव्ह केलेलं आहे. आता हे दोन इक्वेशन आहे इन एक्स अँड वाय. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहे. इक्वेशन आपण कसं सॉल्व करणार याला आपण बोलू इक्वेशन नंबर 3 आणि हा असणार इक्वेशन नंबर 4. सो इक्वेशन 3ला आपण इक्वेशन 3ला 3ने मल्टिप्लाय करू, इक्वेशन 4ला 4ने मल्टिप्लाय करू. सो तर ही टर्म असेल 12y मायनस 12y. त्यानंतर हे दोन इक्वेशन आपण ॲड करू. ॲडिशनमुळे वायची टर्म कॅन्सल होणार आहे. सो इक्वेशन 3 मल्टिप्लाइड बाय 3, 9x plus 12y is equal to 30. Equation 4 multiplied by 4, 8x minus 12y is equal to 4. हे दोन इक्वेशन मिळाले. याला बोलू आपण 5. इक्वेशन नंबर 6. नाव इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 6 ॲडिशन जर आपण केले तर 9x plus 12y is equal to 30. 8x minus 12y is equal to 4. ॲड करतो, या दोन टर्म कॅन्सल होणार. 17x is equal to 34. त्यामुळे x ची व्हॅल्यू काय असणार आहे 34/17, दॅट इज इक्वल टू 2. सो दिस इम्प्लाइज x इज इक्वल टू 2. ओके, x ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर y ची व्हॅल्यू फाइंड करायची. सपोज आपण इक्वेशन 6 कन्सिडर केलं. फ्रॉम इक्वेशन 6 x is equal to 2. So 8 into 2, 16. 16 minus 12y is equal to 4. This implies 16 minus 4 is equal to 12y, and therefore 12 is equal to 12y, and hence y is equal to 12/12, that is equal to 1. So final answer काय? Therefore solution x and y च्या व्हॅल्यूज आपल्याला काय मिळालं 2 and